मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे माझी लाडकी बहीण योजना याची जी एक वेबसाईट आलेली आहे, नवीन वेबसाईट आलेली आहे, त्यावरती आपल्याला मोबाईलवरून फॉर्म कसं भरायचं हे आपण पाहूया. क्रोमवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे ladkibhin.maharashtra.gov.in. असं केल्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमच्यासमोर जे आहे असे एक साईट ओपन होईल. सर्वप्रथम तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे आहे, जर तुम्ही खातं तयार केलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे खातं तयार करावं लागेल. या ठिकाणी खाते नाही, खाते तयार करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावर क्लिक करताना या ठिकाणी जे आहे नाव टाका, या ठिकाणी मोबाईल नंबर टाका, या ठिकाणी पासवर्ड तयार करा कोणता बी, या ठिकाणी जे आहे जिल्हा टाका, या ठिकाणी तालुका टाका, या ठिकाणी गाव वगैरे निवडा, या ठिकाणी महानगरपालिका वगैरे निवडा. जो कॅप्चा दिसतोय या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी जे आहे सबमिट करून टाकायचं आहे. सिंपल मी जे आहे डबल करणार नाही, कारण मी जे आहे आता जे आहे केलेलं आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट जे आहे लॉग इन करून दाखवणार आहे. जसं आहे तसं या ठिकाणी जे आहे तुम्हाला टाकून द्यायचं आहे. कॅप्चा जसं तुम्ही टाकसाल या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करा. या ठिकाणी मित्रांनो साईडचा प्रॉब्लेम असू शकतो. या ठिकाणी तुम्हाला 1-2 वेळेस कॅप्चा टाकावं लागेल. तुम्ही डबल ट्राय करायचं आहे. मी पुन्हा प्रयत्न करतो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही लॉग इन सक्सेस असं आलेलं आहे. त्यानंतर जे आहे या ठिकाणी 3 डॉटवर क्लिक करा. या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर जे आहे तुम्हाला या ठिकाणी जे आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी जे आहे मी आधार कार्ड नंबर टाकतो. या ठिकाणी हा जो कॅप्चा दिसतो या ठिकाणी जसं तसं टाकायचा आहे आणि या ठिकाणी जे आहे व्हॅलिडेट आधार याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जे आहे OTPची गरज नाही आपल्याला, जे आहे नसते व्हॅलिडेट आधार केलं की या ठिकाणी जे आहे संपूर्ण पुढची डिटेल जे आहे आपल्याला टाकायला जी आहे माहिती येऊन जाईल. या ठिकाणी जे आहे महिलेचं नाव टाकायचं आहे, जे आधार कार्डावर आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे विचारलं गेलेलं आहे वडील किंवा पतीचे नाव, या ठिकाणी जे आहे त्यांचे नाव टाकायचं आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे महिलेच्या लग्नाच्या अगोदरचं नाव काय होतं हे या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी जे आहे वैद्यकीय व्यवस्थित या ठिकाणी निवडून टाकायचे आहे. या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे. या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, या ठिकाणी होय करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती या ठिकाणी संपूर्ण ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे. जसं तुमच्या आधार कार्डावरती ॲड्रेस आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी जे आहे टाकून द्यायचं आहे. बँकेची माहिती तुम्हाला या ठिकाणी जे आहे टाकायची आहे. या ठिकाणी बँकेची माहिती जेव्हा तुम्ही टाकसाल तेव्हा पूर्ण तुम्हाला जे आहे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर शेवटचा पर्याय तो आपल्याला जे आहे डॉक्युमेंट जे आहे अपलोड करावे लागतात. तो लक्षात ठेवा, डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्ही 50 KB ते 5 MB पर्यंत आतच असावा त्याची साईज. 2 नंबरला जे आहे तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे आहे शाळा सोडण्याचा दाखला किंवा तुमचे जे राशन कार्ड असतात ते पण या ठिकाणी चालतात. जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर तुम्ही सरळ शाळा सोडण्याचं TC जी असते आपली ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करून टाका. त्यानंतर जे आहे या ठिकाणी जे विचारलं गेलेलं आहे तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे राशन कार्ड आहे का, जर असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. जर तुमच्याकडे राशन कार्ड नाही तर या ठिकाणी नाहीवर क्लिक करा आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे आहे 2.5 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला जो तुम्ही काढलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी जे आहे लागणार आहे. ते या ठिकाणी जे अपलोड करून टाकायचं आहे. माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी जे आहे केसरी राशन कार्ड या ठिकाणी जे अपलोड केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे अर्जदाराचं हमीपत्र, तुम्हाला हे अर्जदाराचं हमीपत्र जे आहे लिहावं लागेल, त्याला टिक मार्क वगैरे लावावं लागेल. तुम्हाला मी दाखवून देतो एकदा. अशा प्रकारे तुम्हाला जे हमीपत्र आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय काय या ठिकाणी मी टिक मार्क केलेला आहे. तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि हे जे हमीपत्र आहे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि यावर जे ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे, नाव वगैरे टाकायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे अपलोड करून टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे तुम्हाला जे पासबुकचं इमेज पण या ठिकाणी जे तुम्हाला जे अपलोड करायचं आहे. त्यानंतर जे आहे पासबुक केल्यानंतर या ठिकाणी जे आहे तुमचं एक स्वयं फोटो तुम्हाला या ठिकाणी काढून जे आहे तुम्हाला जे अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे पासपोर्ट साईजमध्ये एक फोटो काढा आणि तुम्ही जे आहे यावर जे अपलोड करून टाका. हमीपत्रात स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी जे टिक मार्क आहे याला तुम्हाला जे टिक मार्क लावायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे जर तुम्हाला चेक करायचं असेल, एडिट करायचं असेल काही, तर या ठिकाणी तुम्ही करू शकता. ही तुम्हाला जे आहे डबल जे आहे एडिट करायला पुन्हा मौका मिळणार नाही. जर तुम्हाला वाटतं असेल की काही आपले चुकलेलं असेल आहे का, तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता. बँकेचं नाव वगैरे, अकाउंट नंबर वगैरे या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आधार नंबर वगैरे मी तरी पण एकदा आधार नंबर जे आहे चेक करणार आहे. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे या ठिकाणी चेक करायचं आहे. माझं थोडंसं या ठिकाणी चुकलेलं आहे. मी जे नगरपालिका लिहिलेलं आहे गंगापूर, या ठिकाणी जे हे लिहिलेलं आहे या ठिकाणी मला जे औरंगाबाद करायला लागेल. आणि यानंतर जे आहे आपल्याला जे आहे सिंपल या ठिकाणी जे आहे सबमिट करून टाकायचं आहे. ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. कुठेही जायचं नाही आणि कुणाला 1 रुपयाही द्यायची गरज नाही.
आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.